वरळी विधानसभेतील राष्ट्रवादीचे बॅनर चर्चेत आले। अमोल मिटकरी यांना उमेदवारी देण्याचे बॅनर वरळीमध्ये सळकलेले आहेत। तर वरळीमध्ये पुन्हा घड्याळ येणार असा आशयाचे हे बॅनर आहेत। वरळीमध्ये सध्या आदित्य ठाकरे शिवसेना युबीटीचे हे आमदार आहेत आणि त्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी हे आमदार होणार अशा पद्धतीचे बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत। त्यामुळे त्यांना इथून उमेदवारी दिली जाणार का याविषयी आता जोरदार चर्चा रंगलेली आहे। पण सध्या अमोल मिटकरींचा पक्ष राष्ट्रवादी हा सत्ताधारी आहे आणि महायुतीमध्ये आहे। त्यामुळे महायुतीमधून वरळी मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार का आणि त्यानंतर अमोल मिटकरी तिथून उमेदवार असणार का अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। तर मनसे नेते संदीप देशपांडे ही वरळीमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। अशातच आता वरळी विधानसभेवर सगळ्यांचं लक्ष केंद्रित झाल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।